नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. विद्येचं मंदिर असलेल्या शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं शोषण होत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. मात्र आता शाळा कॉलेजमध्ये शिक्षिका सुद्धा सुरक्षित नाहीयेत. कारण डोंबिवलीतील सागाव परिसरातील एका प्रसिद्ध शाळेत अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. शाळेच्या ट्रस्टीच्या मुलानं चक्क एका शिक्षिकेचा विनयभंग केला. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर आता पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. हा प्रकार जय भारत हायस्कूल मध्ये घडला. या शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांचा मुलगा सरवणा अय्यर याने शाळेतील एका शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवून त्रास दिला. आरोपीने केवळ मेसेज केला नाही तर अश्लील व्हिडिओ पाठवून शिक्षिकेकडे शरीर संबंधाची मागणीही केली. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र आता हा छळ असह्य झाल्यानं शिक्षिकेने समोर येत आपबीती सांगितली. 1 साल से जय भारत स्कूल में काम कर रही हूँ, तो सितंबर से ये हरेसमेंट चालू हुआ। पहले मुझे स्कूल के नंबर से मैसेजेस आया व्हाट्सएप पे, बट स्कूल के नंबर से मैसेजेस आया तो मुझे लगा कि स्कूल का नंबर क्लर्क के पास रहता है, तो क्लर्क मैसेज कर रही है, तो मैंने उस पर रिप्लाई दिया। फिर बाद में धीरे बात करते करते पता चला कि वो जो प्रिंसिपल के बेटे हैं उनका मैसेज था वो। फिर हाँ, सरवना सर वो कंप्यूटर में पढ़ाते थे बच्चों को भी, तो धीरे धीरे ऐसा सब। फिर बीच में केस आया कि 6th स्टैंडर्ड के लड़की लोग ने भी कंप्लेंट किया था कि वो लोग सेफ फील नहीं करते कंप्यूटर लैब में। तो उसके बाद फिर धीरे पर्सनल नंबर से भी मुझे मैसेजेस आने लगे और कुछ चीज़ों के लिए पूछा, बट मैंने उसके लिए मना किया 5-6 बार। मैंने उनको ये भी समझाया कि मैं ये सब नहीं करना चाहती हूँ और मैं वैसे टाइप की लड़की नहीं हूँ। उसके बावजूद वैसे वीडियोस और फोटोज़ मेरे को भेजे गए, तो मैंने उसके लिए बस बोला। फिर जब मैंने HM को बोला तो वो मेरे पे इल्ज़ाम लगा रही है कि आपने AI से बना है। या शिक्षिकेनं तिच्या आईसह मनसे कार्यकर्त्यांकडे धाव घेतली. त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मनसे कार्यकर्ते थेट शाळेत धडकले. ट्रस्टींना मुलाच्या कारनाम्यांची माहिती देत जाब विचारला. कार्यकर्त्यांनी आरोपी मुलाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत शाळेत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ शाळेत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस शाळेत हजर झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मनसे कार्यकर्त्यांना शांत केलं आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतलं. डोंबिवली येथील सागाव येथील जय भारत शाळेतील एक शिक्षिका आहेत. त्यांचा आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराकडे त्यांनी आमचं तक्रार केली. या शाळेचे जे ट्रस्टी आहेत अय्यर म्हणून, त्यांच्या मुलाने त्यांना अश्लील काही फोटोज आणि मेसेज करून त्यांना संबंध ठेवण्याबाबतच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या होत्या. बऱ्याच दिवसांपासून तो त्यांच्या मागे होता. यांचा वारंवार नकार देऊन देखील त्याची ही जी काही हॅरेसमेंट आहे ही सगळी चालू होती. आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून त्यांनी आमचे काही महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी त्यांच्याशी संपर्क साधून त्या लोकांनी नंतर आमच्याशी संपर्क साधला. त्यानुसार आम्ही आज जय भारत शाळेत इथे जाब विचारण्याकरता आलो होतो. परंतु त्यांनी आपला जो ट्रस्टी आहेत त्यांनी आपल्या मुलाला इथे त्या घटनास्थळावरून गायब केला आणि काही क्षणात पोलीस आले आणि आता पोलिसांनी त्याला पकडून पुढील चौकशी करता नेलेलं आहे. महाराष्ट्रात आत्ता जी परिस्थिती आहे, आपण जे अशोक खरात वगैरे हे सगळं प्रकरण चालू आहे, ह्याच्यात भर टाकणारी आणि सुशिक्षित डोंबिवली शहराला काळीमा लावणारी अशी ही घटना आहे. पोलिसांच्या मार्फत आमची विनंती आहे प्रशासनाला, न्यायव्यवस्थेला, की या वासनांध आरोपीला अत्यंत कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. संशयित मुलाला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतलं. मात्र मुलावर झालेल्या गंभीर आरोपानंतर शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. माझ्या मुलावर जो गंभीर आरोप करण्यात आलाय त्या प्रकरणात तो जर दोषी आढळला तर त्याला कायद्यानुसार कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका ट्रस्टींनी व्यक्त केली आहे. मी प्राध्यापक शिवा अय्यर, जय भारत इंग्लिश हायस्कूल सागाव याचा विश्वस्त. माझा मुलगाकडनं काही चूक झालं म्हणून काल रात्री 11 वाजता मला समजलं ऑफिसमधनं आल्यानंतर. मी सकाळी त्याला विचारलं, तो म्हणाला त्यांनी घाणेरडा फोटोज काही पाठवलेत आणि तिच्याकडनं पण एका स्कूलच्या टीचरकडनं पण काहीतरी घाणेरडा फोटो आलेत. तर मला समजलं की दोघांकडनं काहीतरी चूक झालं. आज सकाळी मी माझा
वरिष्ठ वकील हायकोर्टला ॲडव्होकेट नजमी त्यांना जाऊन भेटून आलो आणि त्यांना सविस्तर सांगून इथे येईपर्यंत मनसेचे पदाधिकारी ते येऊन ऑफिसमध्ये दमदाटी करत होते आणि माझा मुलगाला मारणार असं म्हणत होते. तर मी बोललो मारण्यापेक्षा ना पोलिसांकडे नेऊया आणि इतक्यात पोलीस आले आणि पोलीस त्याला व्हॅनमध्ये बसून नेलेत. आता मी पण पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि मी पण जे सत्य आहे ते फाइंड आउट करून जे गुन्हा झाला आहे माझा मुलगा गुन्हेगार असेल तर शिक्षा द्या त्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर आता मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित शिक्षिकेचा जबाब घेण्यात आलाय. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सध्या केली जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.